नमस्कार मंडळी. मुक्ता सागरला म्हणत असते की सई सारख्या इतक्या गोड मुलीचा असा बाप असूच शकत नाही. तेव्हा सागर रागवतो आणि मुक्ताला म्हणतो की जेव्हा तुला खरं समजेल ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, आणि असं म्हणून मुक्ताला तो लोटून देतो. मुक्ता विचार करत असते की बापरे, काय होतं हे सगळं आणि नक्की काय म्हणायचं ह्याला. सागर आता किचन मध्ये आलेला असतो आणि खूप चिडचिड करत असतो की कोण आहे ही मला असं म्हणणारी, मी इतक्या गोड मुलीचा बाप नाहीये, मीच आहे तिचा बाप, असं म्हणून आता ग्लास वगैरे तो फोडत असतो. मुक्ता आता बाहेर येते आणि म्हणते की काय करताय तुम्ही हे सगळं. तेव्हा सागर म्हणतो की गप्प बस, मी काहीही करेल, हे घर माझं आहे आणि मी काहीही करेल. तेव्हा मुक्ता म्हणते की घर तुमचं असलं तरी मुलगी काय तुमची एकट्याची नाहीये. सागर म्हणत असतो की गप्प बसा तू, आता जर माझं डोकं फिरलं ना मी काहीही करू शकतो. मुक्ता म्हणते की काय करायचंय ते करा आणि सगळे ग्लास फोडून टाका. असं म्हटल्यावर सागर अजूनच चिडतो आणि एक एक ग्लास तो फोडायला लागतो. मुक्ता म्हणत असते की खरंच डिस्कस्टिंग. मुक्ता आता आतमध्ये निघून जाते तर इंद्रा तिथे आलेली असते. इंद्रा बघत असते की सागर खूप डिस्टर्ब असतो, तर सागरने खाली जे ग्लास फेकलेले असतात ते सागरला वाईट वाटत असतं आणि सागर आता ते ग्लास उचलत असतो. परंतु हर्षवर्धनचाच तेव्हा तो विचार करत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या हाताला लागतं. तर त्याच्या हाताला लागल्यावर इंद्रा खूप घाबरते आणि म्हणते की सागरे, अरे काय केलंस तू, हे बघ तुझ्या हाताला किती लागलंय, तू उठ बरं पहिल्यांदा, मी नंतर उचलेल ते. इंद्रा आता सागरला डायनिंग टेबलवर बसवते आणि त्याची जखम साफ करत असते आणि म्हणते की केवढं लागलंय, तुटलेली काच जोडायचा प्रयत्न करत होतास का. अरे बाळा, तुटलेली काच कधी जोडता येते का. ज्यावेळी तुला सही झाली तेव्हा तू किती खुश होतास, सगळ्या पगाराचे पेढे आणले आणि सगळ्यांना वाटून दिले. तिचा हात हातात घेऊन सारखा तिच्याकडे बघायचास तू, आणि आता तर तू तिचा हातच सोडलास आणि आम्ही हे सगळं घर आता तिच्या नावावर केलंय. तेव्हा सागर म्हणतो की काय. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इंद्रा म्हणते की हो, आज वकील घरी आले होते, त्या बापूने सगळं काही सईच्या नावावर केलंय. आता हे ऐकल्यावर सागरला मोठा धक्का बसतो. सागर म्हणतो की पण का केलं तुम्ही असं. तेव्हा इंद्रा म्हणते की का केलं म्हणजे, अरे कोर्टाने तुझी पोरगी तर तुला दिली, पण सईचा बाप अजूनही सईला मिळाला नाहीये. अरे ती एवढीशी पोर प्रेमासाठी किती झगडतीये आणि त्या दिवशी तू तिला कसा ओरडलास. तेव्हा रडत रडत पोर सगळ्यांना सांगत होती की पप्पाचं माझ्यावर प्रेम नाहीये म्हणून. इंद्रा म्हणत असते की जुनी आई तर नाव घेण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये आणि त्या नव्या आईवर तर माझा विश्वास नाहीये. मग मीच त्यांना म्हटले की आज आपण असो उद्या नाहीयेत, परंतु त्या पोरीला असं वाटता कामा नये की तिच्यावर अन्याय झालाय. तिला असं नको वाटायला की मी ह्या घरचीच नाहीये, म्हणून आम्ही हे घर आणि आमचं जेवढं होतं नव्हतं सगळं तिच्या नावावर केलंय. आदित्य तर काय आमचा राहिलाच नाही, परंतु सई आमची आता एकुलती एक निशाणी आहे. जेव्हा तुझ्याकडे पैसे आले तेव्हा तू म्हणत होता की आपण हे घर विकूयात, दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊयात, दुसरीकडे मोठा बंगला बांधूयात, पण अरे तुझ्या पप्पांनी नाही ऐकलं. ते आमच्यासाठी हेच बंगला आहे आणि हेच मोठं घर आहे. या भिंतींमध्ये आमचा जीव अडकलाय जसा सईमध्ये जीव अडकलाय. सागर, अरे बऱ्याच दिवसांपासून मला तुला हे सांगायचं होतं, पण तुझ्या मनात काय आहे तेच कळत नाही. आता मुक्ता तिथे आलेली असते. मुक्ता त्या दोघांचं हे बोलणं ऐकत असते. इंद्रा सागरला म्हणत असते की या घरामध्ये सगळेजण तुला घाबरतात, तुझी आई सुद्धा तुझ्याशी बोलायला घाबरते, हे असं बरं नाहीये. तुझ्याबद्दल आदर वाटला पाहिजे, भीती नाही. आता काही तू लहान राहिला नाहीयेस, तुला पाठीत रट्टा मारून हे बघ तू आमच्यावर ओरड, आम्हाला रागव, परंतु तू त्या पोरीशी असं बोलू नकोस रे. अरे ती मासोली तुझ्या प्रेमासाठी तडफडतीये रे, तिच्याशी असं वागू नकोस. इंद्रा आता रडत रडत तिथून निघून गेलेली असते. तर सागर मनात विचार करत असतो की कसं सांगू ह्या सगळ्यांना, ज्यांना ते नात मानताय ती त्यांची नातच नाहीये. पण जर सई त्यांच्या आयुष्यात नसेल तर ते हे मान्य करतील का. आणि आता मला चेक हे करावंच लागेल की सई कोणाची मुलगी आहे. आता सकाळी उठल्या उठल्या सागर हा त्याचा आवरत असतो आणि त्यावेळी तो डॉक्टरला फोन देखील करतो की हो डॉक्टर, आता तुमच्याकडनं कळल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तर त्यावेळी मुक्ता ही सईची वेणी घालत असते आणि सईचे क्लिप वगैरे तिने ते बेडवर ठेवलेले असतात. त्यावर सागरचं लक्ष जातं. मुक्ता आणि सईचं बोलणं सुरू असतं. मुक्ता सईला गोडंबा म्हणत असते. तेव्हा सई मुक्ताला म्हणते की गोडंबा म्हणजे काय असतं. मुक्ता म्हणते की अगं कैरीचे तुकडे आणि गुळ एकत्र करतात आणि तो गोडंबा होत असतो. जेव्हा कैरीचं सीझन असेल ना तेव्हा मी माधवी आजूला सांगते तुला करून द्यायला. तर सई
सई म्हणत असते की हो चालेल. सई म्हणत असते की अजून एक राऊंड करूयात आपण. झुकझुक गाडी अगेन गाडी असं त्या दोघींचं चालू असतं आणि मग त्या दोघीही तिथून निघून जात. मुक्ता जाता जाता कंगवा तिथे डेस्कवर ठेवून जाते आणि सागर तो कंगवा हातात घेतो आणि त्यामध्ये सईचे केस अडकलेले असतात आणि ते सईचे केस घेऊन आता तो डॉक्टरांकडे आलेला असतो. डॉक्टरांना तो सांगत असतो की मला DNA टेस्ट करायची आहे. तर डॉक्टर विचारतात की कोणाची मुलगी ही, नाव काय आहे वडिलांचं. तर सागर सांगतो की सई सागर कोळी. डॉक्टर म्हणतात की अहो ही तुमची मुलगी आहे तर तुम्ही DNA टेस्ट का करताय. सागर म्हणतो की मी आता हे डिस्क्लोज करू शकत नाही परंतु मला लवकरात लवकर हवंय. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मला त्यासाठी तुमचं ब्लड सॅम्पलही लागेल. डॉक्टर सागरला सांगतात की इथे पॅथॉलॉजी लॅबमध्ये जा आणि टेस्ट करून या. तर इकडे मुक्ता बापूसाठी चहा घेऊन आलेली असते आणि बापूंना ती म्हणते की चहा प्या आणि मला सांगा कसा झालाय ते. बापू चहा पितात आणि म्हणतात की खरंच सुनबाई खूप भारी झालाय, चायपत्ती बदललीस का. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, माझ्या बाबांच्या गार्डन मधून आणली आहे. बापू मुक्ताचं तोंड बघून म्हणतात की मुक्ता काही झालंय का. तेव्हा मुक्ता म्हणते की बापू आपण सागरवर जो बहिष्कार टाकलाय ना तो आपण मागे घेऊयात. बापू म्हणतात की कशाला मागे घ्यायचा, नियम काय असते, शिक्षा काय असते हे त्याला कळलंच पाहिजे ना. मुक्ता म्हणते की आय होप त्यांना हे सगळं समजलं असतं परंतु तसं काहीच होत नाहीये. ते माझ्या घरी जाताय, छान जेवताय वगैरे, सगळ्या गोष्टी नीट करून घेताय. तर सागर आता हॉस्पिटलमध्ये उभा असतो आणि त्याच वेळी एक छोटी मुलगी असते. ती तिच्या पप्पांना म्हणत असते की पप्पा तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही जर कुठे गेले ना तर मला खूप वाईट वाटतं, मला करमत नाही. तिचे पप्पा म्हणत असतात की बाळा अगं मी 2 मिनिटात आलो. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की नाही पप्पा तुम्ही कुठेच जाऊ नका, माझ्या सोबत राहा. तेव्हा तिचे पप्पा म्हणतात की हो बाळा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. सागरला मात्र आता त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात की सई त्याच्यावर किती प्रेम करते. मुक्ता बापूंना म्हणत असते की मम्मींना तर ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय की सागर रोज माझ्या आईचा हातचं जेवताय. इंद्राने हे ऐकलेलं असतं. इंद्रा म्हणते की काय ग, तुझ्या आईचं खाणं जर मी बंद केलं आणि माझ्या हातचं खाणं जर तुला खाऊ घातलं तर तुला वाईट नाही वाटणार. रोज मच्छी मटण खाणारा माझा पोरगा रोज सोयाबीनला समजून मटण खातोय तर मला वाईट नाही वाटणार का. त्याचं खाणं पिणं तर तू बंद केलंस आणि आता काय करते, माझ्या नवऱ्याचे कान भरते का इथे येऊन. बापू म्हणतात की इंद्रा किती बोलशील तू, एक काम कर घरातले ते कोयते वगैरे आहे ना ते सगळं फेकून दे कारण तुझी जीभच कोयत आहे. मुक्ता आता तिथून निघून जाते तर इंद्रा ही बापूंना म्हणत असते की हो माझ्या पोराला का उपाशी ठेवताय तुम्ही, मी सांगते ते ऐका, तुमचा राग जरा विसरा. आणि आपल्या पोरासाठी त्या 101 वाल्यांनी खानावळ सुरू केली आहे. आधी घरी जेवायला बोलवलं आणि आता तर काय डबे पोहोचवतीये ऑफिसमध्ये. असं केल्यावर हो मला शिक्षा होते. आता तुम्ही पण एवढं लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्याला माफ करणार नाही ना तोपर्यंत मीही जेवणार नाही. बापू इंद्राला म्हणत असतात की अगं ती पोरगी तेच मला सांगत होती की त्याच्या काळजीमुळे तू उपाशी राहतीये. बापू म्हणतात की ठीक आहे चल होऊ दे तुझ्या मनासारखं. इंद्रा म्हणते की अजिबात नाही, तुम्ही पण ना मगाशी जर हे सगळं बोलला असता तर मी त्याला खाऊ घातलं नसतं का. बापू म्हणतात की इंद्रा तू अगदी कमाल आहेस हा. आणि इंद्रा म्हणते की जाऊ दे आता मी माझ्या पोरासाठी ना काहीतरी छान करून ठेवते. तर इकडे सागर विचार करत असतो की हे सगळं काय करतोय मी, म्हणजे हर्षवर्धनची जरी ती मुलगी असली तरी ती एवढे दिवस माझ्यासोबत राहिलीये, माझ्याजवळ झोपलीये, माझ्या कुशीत घेऊन मी तिला हॉस्पिटल मधून आणलंय, तिच्या चेहऱ्यावरचं हसू मी बघितलंय, डोळ्यातलं पाणी मी पुसलंय. रिपोर्ट तर मला खरं काय आहे ते सांगेल परंतु माझ्या घरच्यांचा आनंद विस्फोट करून टाकेल त्याचं काय. नाही हे सत्य जाणून घेण्याची माझ्यामध्ये तरी हिंमत नाहीये आणि सईचा आनंद पुसून टाकण्याची पण हिंमत नाहीये. ज्या हक्काने ती मला पप्पा म्हणते तो हक्क मला तिच्याकडून हिसकावून घेण्याची ताकद नाहीये. सई फक्त माझी आहे. तर मुक्ता मनामध्ये विचार करत असते की काय प्रॉब्लेम झालाय ह्या सागरचा, म्हणजे 2-3 दिवसापासून जरा जास्त चिडचिड करतोय. कधी कधी मला असं वाटतं की त्याला सावणीसारखा सईचा राग येतो पण कधी कधी असं वाटतं की नाही त्याला बाप म्हणून सईची काळजी आहे. मला असं वाटतं की काहीतरी त्याच्या पॅटर्न मध्येच गडबड आहे परंतु काय आहे. सागर आता डॉक्टरांकडे आलेला असतो. डॉक्टरांचा फोन देखील तो खाली ठेवतो. सागर डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर मला माझ्या मुलीचे सॅम्पल हवेत परत. आता डॉक्टर म्हणतात की सागर कोळी तुम्ही जरा शांत व्हा पहिल्यांदा आणि मग ते सॅम्पल काढतात. सागर तो सॅम्पल घेतो आणि तिथून निघून जातो. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सागर हा सावनीकडे आलेला असतो आणि सावनीचा हात धरून तो सावनीला विचारत असतो की मला सांग की सई आपली मुलगी आहे ना. तर सावनी लगेच मुक्ताला कॉल करते आणि मुक्ताला सांगते की मुक्ता तुझा नवरा इथे माझ्या घरी आलाय आणि तू खूप वेड्यासारखा करतोय, प्लीज तू त्याला घेऊन जा. आता सागर एवढ्या रात्री सावनीच्या घरी काय करतोय हा मोठा प्रश्न मुक्ताला पडलेला असतो. तर मित्रांनो असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.